हे पहा, आपलं पहिलं प्रकरण आहे ज्याचं नाव आहे समरूपता. त्यामधलं हे तिसऱ्या नंबरचं प्रमेय आहे ज्याचं नाव आहे समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे प्रमेय. समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे प्रमेय म्हणजे जर दोन त्रिकोण समरूप असतील, कसे असतील? समरूप असतील. बघा, जर दोन त्रिकोण समरूप असतील तर त्यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्यांच्या संगत भुजांच्या गुणोत्तरा एवढे असते. आता याच्यामध्ये जर आणि तर या दोघांना लक्षात ठेवायचा. हा आहे जर आणि हा आहे तर. या जर आणि तरच्या मध्ये जे असतं त्याचा उपयोग करून आपण आकृती काढायची. कशी? जर दोन त्रिकोण समरूप असतील म्हणजे किती त्रिकोण काढायचे? दोन त्रिकोण काढायचे. किती काढायचे? दोन. आणि ते समरूप असतील म्हणजे इफ टू ट्रायंगल्स आर सिमिलर देन, जर दोन त्रिकोण समरूप म्हणजे टू ट्रायंगल काढायचे तर ते सिमिलर काढायचे. मग काढा, एक काढा असा. हा एक त्रिकोण काढला मी अशा प्रकारे, ओके. आणि दुसरा एक त्रिकोण काढू आपण. हा आपला दुसरा त्रिकोण. आता हे दोन्ही त्रिकोण कसे? त्यांना नाव द्या. एकाला नाव द्या ए बी सी, दुसऱ्याला द्या पी क्यू आर. आता हे दोन्ही त्रिकोण समरूप आहेत. आता या त्रिकोणाचा एक पाया आणि उंची पण काढू. समजा ही उंची आहे, त्रिकोण एबीसी ची उंची एडी आणि त्रिकोण पी क्यू आर ची उंची काय झाली? पीएस. ओके, झालं. आता हे दोन त्रिकोण समरूप आहेत. आता पक्षामध्ये काय लिहायचं? जे आकृतीत दिसतं तेच पक्षात लिहायचं असतं. काय दिसतंय आकृतीमध्ये? एक आहे त्रिकोण एबीसी, दुसरा आहे त्रिकोण पीक्यूआर आणि दोन्ही त्रिकोण कसे? समरूप त्रिकोण आहेत. म्हणून लिहिणार त्रिकोण ए बी सी समरूप त्रिकोण पी क्यू आर. त्याचप्रमाणे एडी लंब बीसी आणि पीएस लंब क्यू आर म्हणजे त्याला इंग्रजीमध्ये म्हणतात एडी परपेंडिक्युलर बीसी अँड पीएस परपेंडिक्युलर क्यू आर. झालं. आता साध्य. साध्य काय करायचंय की तरच्या नंतर जे दिसतं, जे असतं ते साध्यामध्ये लिहायचं. देनच्या नंतर जे आहे ते टू प्रूफ मध्ये लिहायचं. तर त्यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर, क्षेत्रफळांचे काय? गुणोत्तर म्हणजे भागाकार, रेशो ऑफ देअर एरियाज. बरोबर ना? मग त्यांचं क्षेत्रफळ म्हणजे त्रिकोण एबीसी चं क्षेत्रफळ काय? एरिया ऑफ त्रिकोण ए बी सी भागिले पी क्यू आर चं क्षेत्रफळ काय? एरिया ऑफ त्रिकोण पी क्यू आर. यांच्या क्षेत्रफळांचे, यांच्या एरियांचा रेशो, क्षेत्रफळांचे गुणोत्तर म्हणजे भागाकार कसा असतो? मस्त असतो. असं नाही, कसा असतो? तर त्यांच्या संगत बाजूंच्या वर्गांच्या गुणोत्तर एवढा असतो. संगत बाजू जे आहेत, आता इथे ए बी आणि पी क्यू यांच्या वर्गांच्या गुणोत्तर एवढा म्हणजे ए बी चा वर्ग भागिले पी क्यू चा वर्ग. ए बी स्क्वेअर अपॉन पी क्यू स्क्वेअर, त्याच्यानंतर बी सी स्क्वेअर अपॉन क्यू आर स्क्वेअर आणि नंतर ए सी स्क्वेअर अपॉन पी आर स्क्वेअर. झालं. एवढं सगळं पक्ष आकृती झाली, पक्ष झालं, साध्य झालं. तीन गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. आणि या सगळ्यात महत्वाची गोष्ट आकृती, डायग्राम इज व्हेरी इम्पॉर्टंट. जर आकृती नाही काढलं, आकृती काढलीच नाही तर आपल्याला भोपळा मिळेल. ओके, त्याच्यामुळे आकृती काढायची कंपल्सरी. आता सिद्धता. सिद्धता आपण आता टप्प्याटप्प्याने विचार करू. सगळ्यात पहिली गोष्ट, सिद्धता लिहित असताना दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हा तिसरा आणि शेवटचा प्रमेय या प्रकरणातला. आता या प्रकरणातला पहिला गुणधर्म जर आपण बघितला तर तो काय असतो की दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे काय असतं? त्यांच्या पाया आणि उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तर एवढं असतं. म्हणजे दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर म्हणजे काय? पाया गुणिले उंची भागिले पाया गुणिले उंची असतं. आपल्याला माहिती आहे पहिला गुणधर्म म्हणजे एरिया ऑफ त्रिकोण ए बी सी भागिले एरिया ऑफ त्रिकोण पी क्यू आर बरोबर पाया गुणिले उंची भागिले पाया गुणिले उंची. एबीसी चा पाया काय? बीसी गुणिले उंची काय? एडी आपण पी क्यू आर चा पाया काय? क्यू आर गुणिले उंची काय? पीएस. इथे लिहायचं दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळाच्या गुणोत्तरांचा गुणधर्म. ओके, यालाच आपण असंही लिहू शकतो की बाबा बीसी छेद क्यू आर गुणिले एडी छेद पीएस. हा झाला आपला पहिला मुद्दा. आता दुसरा पॉइंट कडे आपण जर गेलो, दुसरा पॉइंट काय की हे दोन त्रिकोण समरूप आहेत. कसे? समरूप आहेत. म्हणजे त्रिकोण ए बी सी समरूप त्रिकोण पी क्यू आर. एबीसी सिमिलर पी क्यू आर बिकॉज बाय गिवन पक्षात दिलंय. म्हणून दोन त्रिकोण जर समरूप असतील तर त्यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर बाजूंच्या प्रमाणात असतील. इफ टू ट्रायंगल्स आर सिमिलर देन
काय झालं, आपण AB अपॉन PQ इज इक्वल टू BC अपॉन QR इज इक्वल टू AC अपॉन PR लिहितो. करस्पॉन्डिंग साइड ऑफ सिमिलर ट्रायंगल, समरूप त्रिकोणाचे संगत बाजू म्हणजे AB छेद PQ, BC छेद QR आणि AC छेद PR. इथं लिहायचं समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू, इंग्लिश मध्ये करस्पॉन्डिंग साइड ऑफ सिमिलर ट्रायंगल झालं. आता पुढचा जो पॉइंट आहे आपण काय करू, हे झालं. आता या दोन त्रिकोण समरूप आहेत तर त्याचे संगत कोण पण एकरूप असणार, करस्पॉन्डिंग अँगल कॉंग्रुएंट. हा B आणि हा Q हे दोन कोण एकरूप असतात, बरोबर. आता हे दोन कोण एकरूप घेऊन आपण हा एक त्रिकोण आणि हा एक त्रिकोण तयार केलेले दोन त्रिकोण आहेत ABD आणि PQS हे समरूप दाखवण्याचा प्रयत्न करू. बघा, त्रिकोण ABD व त्रिकोण PQS मध्ये, या दोन त्रिकोणांमध्ये पहिला मुद्दा काय आहे, दोन त्रिकोण समोर दाखवण्यासाठी आपण कोको कसोटीचा वापर करू, अँगल टेस्टचा वापर करू. त्यानुसार दोन कोणांच्या जोड्या एकरूप दाखवायच्या. ओके, मग आपण पहिला कुठला कोण दिसतोय, एक तर B आहे आणि Q एकरूप आहे. कारण काय बाबा, हे वरचे दोन त्रिकोण मोठे समरूप आहेत आणि ते मोठे त्रिकोण समरूप असल्यामुळे त्यांचे हे दोन संगत कोण एकरूप आहे. म्हणून आपण लिहू शकतो कोण B बरोबर कोण Q. कारण इथे लिहू शकतो पक्ष का गिवन, त्याला इंग्लिश मध्ये आपण गिवन म्हणतो का, कारण त्याच्यामध्ये दोन मोठे त्रिकोण समरूप आहेत आणि त्या समरूप त्रिकोणाचे हे दोन कोण एकरूप झाले, संगत कोण. त्याच्यानंतर पाचवा मुद्दा, आता हे दोन कोण एकरूप झाले, अजून एका कोणाची जोडी जर बघितली तर हा आणि हा 90 डिग्री आहे, परपेंडिक्युलर नाही तर, म्हणून ADB आणि PSQ सगळे 90 अंशाचे दोन्ही कोण. म्हणून इथे लिहायचं कोण ADB बरोबर कोण PQS बरोबर किती 90 अंश. हे कशामध्ये, हे पण कशात आहे बाबा, पक्षामध्ये झालं. आता दोन कोणांच्या जोड्या एकरूप म्हणजे हे दोन त्रिकोण समरूप झाले, म्हणून लिहायचं ट्रायंगल ABD सिमिलर ट्रायंगल PQS. ओके, आता दोन त्रिकोण समरूप आहेत तर त्यांच्या संगत बाजू कशा असतात, प्रमाणात असतात. म्हणून आपला सहावा मुद्दा लिहू, या दोन त्रिकोणांची AB छेद PQ बरोबर ना, AB छेद PQ, AB अपॉन PQ इज इक्वल टू दुसरी काय करू, AD छेद PS, उंची आहे ना ती, AD छेद PS, जी AD छेद PS इथं सुद्धा आहे. ओके, कारण काय, समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू, करस्पॉन्डिंग साइड ऑफ सिमिलर ट्रायंगल. आता BD अपॉन QS घेतला असतं पण त्याची आपल्याला काही गरज नाहीये सध्या, कारण तो अर्धा BC आहे, हा पण अर्धा BC आहे. आता सातवा पॉइंट जर आपण बघितलं, या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर आपल्याला काढायचे, बाजूंच्या वर्गांचे एवढा आलं पाहिजे. आपण ते इथं लिहू, एरिया ऑफ त्रिकोण ABC भागिले एरिया ऑफ त्रिकोण PQR बरोबर काय गुणोत्तर आहे, BC अपॉन QR इंटू AD अपॉन PS. BC छेद QR गुणिले AD छेद PS. हे कशावरून घेतलं बाबा आपण, एक वरून, बरं एक वरून जसे तसं उचललं आणि इथे घेतलं. आता AD छेद PS म्हणजेच काय, AB अपॉन PQ. आता इथे AD छेद PS काढू आपण. आपल्या इथं वर्गामध्ये इथं कुठे AD छेद PS आहे का, इथं जे आपल्याला सिद्ध करायचं त्याच्यामध्ये AD छेद PS आहे का, नाहीये. BC छेद QR आहे, BC अपॉन QR आहे, पण AD छेद PS नाहीये, म्हणून याला काढू AD छेद PS ला. मग त्याला काढून त्याच्याऐवजी AB अपॉन PQ लिहू, म्हणून BC अपॉन QR इंटू AB अपॉन PQ. हे कशावरून घेतलं बाबा, 6 वरून, फ्रॉम 6. आता आपल्याला काय पाहिजे, इथं वर्ग पाहिजे. आता एक लक्षात घ्या, BC छेद QR आणि AB छेद PQ 3 नंबर मध्ये बघा, BC अपॉन QR आणि AB अपॉन PQ दोन्ही रेशो कसे सारखेच आहे. मग आपण काय करू, BC अपॉन QR च्या ऐवजी AB अपॉन PQ लिहू, BC अपॉन QR च्या ऐवजी लिहू AB अपॉन PQ इंटू हा AB अपॉन PQ जसाच्या तसा. ओके, आता हे कशावरून घेतलं आपण, इथं लिहा 3 वरून, फ्रॉम 3. मग आता AB इंटू AB, AB चा स्क्वेअर, AB गुणिले AB चा वर्ग आणि PQ गुणिले PQ चा वर्ग, म्हणजे AB स्क्वेअर अपॉन PQ स्क्वेअर आलं. आणि अशाच प्रकारे आपण हे बाकीचं गुणोत्तर 8व्या पॉइंट मध्ये ह्याला तसं तसं लिहू शकतो. तर अशा प्रकारे हे प्रमेय सिद्ध करू शकतो. पायऱ्या लक्षात ठेवायच्या. पहिल्या पायरीत काय करायचं, या त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर पाया गुणिले उंची भागिले पाया गुणिले उंची लिहिले, ही पहिली पायरी. दुसऱ्या पायरीमध्ये काय लिहिलं, हे दोन त्रिकोण समरूप आहेत. मग बाबा समरूप आहेत तर त्यांच्या बाजू प्रमाणात आहेत. बाजू प्रमाणात झाल्या मग हे दोन छोटे त्रिकोण समरूप दाखवायचे. मग हे दोन छोटे त्रिकोण कोको कसोटीमुळे समरूप झाले की समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू प्रमाणात आहेत.
मग संगत बाजू प्रमाणात लिहिल्यानंतर सातव्या पहिल्या पॉइंटला परत इथं लिहिला सातवा पॉइंट जसा ते तसा BC अपॉन QR AD अपॉन PS. मग AD अपॉन PS ला काढला त्याच्याऐवजी AB अपॉन PQ ला लिहिला. त्याच्यानंतर BC अपॉन QR ला काढला त्याच्याऐवजी पण AB अपॉन PQ ला लिहिला. मग AB into AB AB स्क्वेअर PQ into PQ PQ चा स्क्वेअर. ओके